लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आजचा 10वा दिवस। आज 7 ते 8 मंत्री लक्ष्मण हाकेंना भेटणार, उपोषण मागे घेण्याची विनंती करणार। सह्याद्री अतिथीगृहावर ओबीसी नेत्यांची मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक। छगन भुजबळ, पंकजा मुंडे, गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडेंसह इतर ओबीसी नेत्यांनी या बैठकीला हजेरी लावली। सुरुवातीला जरांगे संविधानिक मार्गाने आंदोलन करत होते, मात्र बीड शहर जाळण्यात आलं, पेटवण्यात आलं। ओबीसी नेत्यांना ठरवून टार्गेट केलं गेलं। मग खरा जातीवाद कोण करतंय? लक्ष्मण हाकेंचा सवाल। कुणबी नोंदी कशा दिल्यात ते सर्वांना ठाऊक आहे। मराठ्यांना दिलेल्या कुणबी नोंदी बोगस असल्याचं लक्ष्मण हाकेंचं वक्तव्य। मनोज जरांगेंना आरक्षणाबाबत काहीही कळत नाही, आपल्यासमोर बोलायची जरांगेंची लायकी नाही, लक्ष्मण हाकेंचं प्रत्युत्तर। लक्ष्मण हाके मराठ्यांची राख करायला निघालेत। ओबीसी नेते आपला फायदा घेतात, त्यामुळे मराठा नेत्यांवरती टीका करणं मराठ्यांनी आता तरी कमी करावं, जरांगेंचं आवाहन। ओबीसींच्या सर्व नेत्यांनी एकत्रित यावं, त्यानं काहीही फरक पडणार नाही, मात्र कुणबी नोंदी रद्द करण्याची मागणी करू नका, कुणबी नोंदी रद्द होऊ शकत नाहीत, जरांगेंचं वक्तव्य। लक्ष्मण हाकेंना छगन भुजबळांनीच उभं केलंय। हाके आमचे विरोधक नाहीत, त्यांना आपण दोष देणार नाही, या सगळ्याच्या पाठीमागे छगन भुजबळ असल्याचा जरांगेंचा आरोप। मराठ्यांचं नुकसान केलं तर छगन भुजबळांची कारकीर्द संपेल, मनोज जरांगेंचा इशारा। कारकिर्दीचा फैसला करणारी जनता असते, त्याची काळजी जरांगेंनी करू नये, भुजबळांचा पलटवार। सगळे सोयऱ्यांबाबत अनेक खोट्या नोंदी झाल्यात, त्या रद्द कराव्यात। सह्याद्रीवरच्या बैठकीत ओबीसी नेते प्रकाश शेंडेंची मागणी। जात पडताळणी नियम असताना सगळे सोयरे अध्यादेशाची गरज काय? सह्याद्रीवरच्या बैठकीत छगन भुजबळांचा सवाल। आम्ही आंदोलन केलं की जातीवाद होतो असं म्हणतात, मग ओबीसी आंदोलनामुळे जातीवाद होत नाही का? मनोज जरांगेंचा सवाल। जातीवाद करणं ओबीसी नेत्यांकडनं शिकावं, जरांगेंची टीका। जरांगेंसोबत समोरासमोर चर्चा करून तोडगा काढण्याची ओबीसी नेत्यांची भूमिका। ओबीसी नेत्यांच्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांचा दुजोरा। मनोज जरांगेंसोबत समोरासमोर चर्चेसाठी आपण तयार। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, हे सरकारनं लेखी द्यावं आणि उपसमिती स्थापन करावी, लक्ष्मण हाकेंची मागणी। ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलंय। सह्याद्रीवरच्या बैठकीनंतर छगन भुजबळांची माहिती, तर खोटे दाखले कोण देते याची सरकार चौकशी करेल, भुजबळांचं वक्तव्य। बिहारमधलं वाढीव आरक्षण हायकोर्टाकडनं रद्द, आता राज्यात याचे काय परिणाम होणार? सरकारनं देऊ केलेलं मराठा आरक्षण टिकणार का? सामनातनं राज्य सरकारला सवाल। ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये यासाठी पुण्यात गेल्या 8 दिवसांपासून मंगेश ससाणेंचं आंदोलन सुरू। सर्व आंदोलकांना सरकारनं चर्चेसाठी बोलावलेलं आहे। मंत्री छगन भुजबळांच्या नेतृत्वात मंत्र्यांचं शिष्टमंडळ आज पुणे आणि जालना इथल्या वडीगोद्रीला जाणार। पुणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांची भेट घेणार। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी 50 वेळा उपोषण करायला लावतात आणि सोडायला लावतात। राज्यातल्या लबाडांच्या मागे लागून आरक्षण मिळणार नाही, हा प्रश्न केंद्र सरकारसोबत भांडल्याशिवाय पूर्ण होणार नाहीये, खासदार अरविंद सावंत यांचं वक्तव्य। आरक्षण मिळालं तरी युवकांना नोकऱ्या मिळणार नाहीत, भाजपच्या लबाडीला आणि भूलथापांना बळी पडू नका, जागे व्हा आणि त्यांना त्यांची जागा दाखवा, अरविंद सावंत यांची प्रतिक्रिया। नांदेडच्या भोकरमध्ये ओबीसी समाज आक्रमक, आरक्षण बचावसाठी चितेवरती बसून आमरण उपोषण। मनोज जरांगेंच्या विरोधात सोशल मीडियावरती आक्षेपार्ह फोटो, कुणबी युवा मुंबई फेसबुक पेजवर गुन्ह्याची नोंद, 2 समाजात तेढ निर्माण केल्याचा आरोप। जालन्यामधल्या अंतरवाली सराटीच्या ओबीसी महिलांचा लक्ष्मण हाकेंना पाठिंबा, वडीगोद्री गावापर्यंत काढली पदयात्रा। विधानसभेला फायदा होऊ शकतो अशांनाच विधान परिषदेला उमेदवारी देण्यासंदर्भात भाजप कोर कमिटीच्या बैठकीत चर्चा, तर विधान परिषदेचे 10 उमेदवार दिल्लीत निश्चित होणार असल्याची माहिती। नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी तयारी सुरू केली आहे। शिंदे गटाचे उमेदवार किशोर दराडे यांच्यासाठी आज मुख्यमंत्र्यांच्या बैठका। शक्तीपीठ महामार्गाच्या भूसंपादनाला स्थगिती देत महामार्गाच्या फेराखणीचे मुख्यमंत्र्यांचे आदेश। जनतेच्या भावनेचा विचार करून आणि त्यांना विश्वासात घेऊनच प्रकल्प पुढे नेला जाईल, प्रकल्प जनतेवरती लादणार नाही, मुख्यमंत्र्यांकडून ग्वाही। खरीप हंगामातील खतं आणि बियाणांच्या पुरवठ्याबाबत कृषी मंत्री धनंजय मुंडे लवकरच आढावा बैठक घेतील, तर रासायनिक खतांचं लिंकिंग करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची माहिती।
जूनच्या शेवटच्या आठवड्यापासून मुंबईसह राज्यात मान्सून सक्रिय होणार, तर 24 आणि 25 जूनला मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज. 5 दिवसांच्या विलंबानंतर मान्सून विदर्भात दाखल. पुढचे 3 ते 4 दिवस नागपुरात चांगला पाऊस पडण्याचा अंदाज. मुंबईच्या पश्चिम उपनगरांमध्ये जोरदार पाऊस. अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव परिसरात मुसळधार पावसाची हजेरी. गोव्यात आज पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर 23 जूनला रेड अलर्ट, गोव्याच्या हवामान खात्याचा अंदाज. रायगड जिल्ह्यात गेल्या 3 दिवसांपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे कोरडे पडलेले नदी नाले प्रवाहित, शेतीच्या कामांनाही वेग. सिंधुदुर्गच्या कणकवलीमधील प्रसिद्ध सावडाव धबधबा प्रवाहित. यासह आंबोलीमधील विविध धबधबे, नापणे, मांगेली आणि न्हावणकोंड हे धबधबेही प्रवाहित झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी. गेल्या 2 दिवसांपासून पडणाऱ्या पावसामुळे रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील धूतपापेश्वरचा धबधबा प्रवाहित, पर्यटकांचा ओढा धूतपापेश्वरकडे. भंडारा जिल्ह्यातील अनेक भागात पावसाची संततधार, पावसामुळे बळीराजा सुखावला. बुलढाणा जिल्ह्यामधील अनेक भागात सकाळपासून पावसाची रिपरिप. खामगाव, शेगाव, संग्रामपूर परिसरात दमदार पाऊस. हिंगोली शहरात पावसाची जोरदार हजेरी. मुख्य बाजारपेठेतील अनेक दुकानात पाणी शिरलं. सिंधुदुर्गच्या वैभववाडी तालुक्यातील भुईबावडा घाटात दरड कोसळली, एकेरी वाहतूक सुरू. पावसाळ्यामध्ये कोकण रेल्वे मार्गावर विशेष खबरदारी. 672 कर्मचारी तैनात, तर 9 जागांवरती मेंटेनन्स व्हॅन उभ्या करण्यात येणार असल्याची कोकण रेल्वेची माहिती. BMS, BBA, BCA या अभ्यासक्रमांचे प्रवेश 2 महिने लांबण्याची शक्यता. जुलैच्या अखेरीस अतिरिक्त CET होण्याचा अंदाज. UGC NET परीक्षा पुढे ढकलली. संसाधनांचा अभाव असल्याचं कारण देत ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय. UGCकडनं आपल्या अधिकृत वेबसाईटवरती डिफॉल्टर विद्यापीठांची यादी प्रसिद्ध. त्यात देशातल्या 157 विद्यापीठांचा समावेश. लोकपालची नियुक्ती न केल्यानं कारवाई. नीटचा पेपर 32 लाख रुपयांना विकला गेला. परीक्षेआधी 1 दिवस प्रश्नपत्रिका दिली गेली. 4 आरोपींनी पोलिसांकडे कबुली दिल्याची सूत्रांची माहिती. CETच्या पेपरमध्ये अनेक चुका होत्या. विद्यार्थ्यांप्रती सरकारची काही जबाबदारी आहे की नाही, आदित्य ठाकरेंचा सवाल. CET परीक्षेत घोळ झाल्याचा आदित्य ठाकरेंचा आरोप. याबद्दल आज आदित्य ठाकरे राज्यपालांना भेटणार. अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये काँग्रेसकडनं घोषणाबाजी. नीट परीक्षा निकालातील घोटाळ्याची चौकशी व्हावी आणि नीटच्या परीक्षा रद्द करत त्या पुन्हा नव्यानं घेतल्या जाव्यात अशी मागणी. ज्ञानराधा पतसंस्थेचे अध्यक्ष सुरेश कुटेंच्या अडचणीत वाढ. कुटेंच्या पोलीस कोठडीत 3 दिवसांची वाढ. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंकडनं अटल सेतूची पाहणी. उल्वे येथील काही प्रमाणात रस्ता खचला, तर काही ठिकाणी तडे केल्यानं पटोलेंकडनं पाहणी. तर पंतप्रधान मोदींनी मोठा गाजावाजा करत अटल सेतूचं उद्घाटन केलं. इतका मोठा खर्च झाला, पण त्यात किती भ्रष्टाचार झालाय हे दिसून येतंय. नाना पटोलेंची टीका. तर अटल सेतूला कुठेच भेगा पडलेल्या नाहीत किंवा कुठलाही धोका नाहीये. हा अप्रोच रोडचा फोटो आहे. काँग्रेस पक्षानं खोट्याचा आधार घेत हा सगळा कट रचलाय. देवेंद्र फडणवीसांची माहिती. कुणी किती शड्डू ठोकले तरी जिल्ह्याचं राजकारण आपण आणि शिवेंद्रराजेच करणार. उदयनराजेंचा विरोधकांना इशारा. केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी राज ठाकरेंची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. उदय सामंतांच्या विरोधात विधानसभा निवडणूक लढण्यासाठी ठाकरे गटाकडनं आणखी एका इच्छुकाची भर. संगमेश्वर विधानसभा संपर्क प्रमुख सुदर्शन तोडणकर यांनी व्यक्त केली निवडणूक लढवण्याची इच्छा. निवृत्तीनाथ महाराजांची पालखी आज नाशिकमध्ये येते. नाशिककरांच्या वतीनं स्वागताची तयारी पूर्ण. सिंदखेड राजा येथील मूर्तीच्या उत्खननाचं 90% काम पूर्ण. JCBच्या साहाय्यानं ही मूर्ती आज बाहेर काढली जाईल. सर्दी, खोकला आणि तापामुळे मुंबईकर हैराण. श्वास घेण्याचा त्रास होणाऱ्या रुग्णांच्या संख्येत यंदा वाढ. लक्षणांकडे दुर्लक्ष न करता वेळेच उपचार घ्या, डॉक्टरांचा सल्ला. मुंबईमध्ये उद्या मध्य रेल्वेवरती मेगा ब्लॉक. CSMT ते विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावरती मेगा ब्लॉक घेतला जाईल. मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी मेगा ब्लॉक. सकाळी 11 ते दुपारी 4 वाजेपर्यंत माहीम ते गोरेगाव अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक.
हार्बर रेल्वे मार्गावरही उद्या मेगा ब्लॉक. सीएसएमटी ते चुनाभट्टी वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक. ओबीसी उपोषणाच्या 10व्या दिवशी मुंबई मेट्रो 3 मार्गावरती आरडीएसओ चाचण्यांना सुरुवात. आरडीएसओ चाचणी पूर्ण झाल्यावरती मेट्रो 3 सेवेला ग्रीन सिग्नल मिळेल. पावसाळ्यामध्ये मुंबई गोवा वंदे भारतच्या अप आणि डाऊन मार्गावरच्या 124 फेऱ्या रद्द. अतिरिक्त रायकभावी वंदे भारतच्या फेऱ्या रद्द झाल्याची माहिती. मुंबईच्या रस्त्याच्या कडेला असलेल्या भूमिगत गटारांची सीसीटीव्हीच्या माध्यमातून पाहणी होणार. नालेसफाई नीट झाली आहे की नाही हे पाहण्यासाठी पालिकेचा निर्णय. मुंबईच्या रस्त्यांवरील अतिक्रमणाविरोधात हायकोर्टात याचिका. अतिक्रमणांमुळे ट्रॅफिक आणि प्रदूषणाची समस्या वाढू लागल्याचा याचिकेत उल्लेख. अमरनाथ एमआयडीसीमधील सेंट गोबिंद कंपनीविरोधात शिवसेनेकडून आंदोलन. कोणतेही कारण न देता 20 ते 25 वर्षांपासून कंपनीत काम करणाऱ्या 300 कामगारांना कामावरनं काढून टाकण्यात आल्यामुळे कामगारांसह शिवसेनेचं आंदोलन. ठाण्याच्या गोखले रोडवरील अर्जुन टॉवरच्या 3ऱ्या मजल्यावरती आग. आग नेमकी कशामुळे लागली याचं कारण अस्पष्ट. कुख्यात डॉन छोटा शकीलच्या मेहुण्याचा मुंबईत हृदयविकारामुळे मृत्यू. दाऊद इब्राहिमशी संबंधित टेरर फंडिंग प्रकरणात त्याला अटक झाली होती. आर्थर रोड तुरुंगात गुंड आरिफ भाईजानचा हृदयविकारामुळे मृत्यू. गृहनिर्माण सोसायटी निवडणुकीसंदर्भात हायकोर्टाचा मोठा निर्णय. 3 अपत्य असलेल्यांना निवडणूक लढवता येणार नाही. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा कोठडीमधला मुक्काम वाढला. दिल्ली उच्च न्यायालयानं मंगळवारपर्यंत राखून ठेवलाय निर्णय. देशाच्या अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या अध्यक्षतेखाली दिल्लीमध्ये जीएसटी बैठक. महाराष्ट्राचे अर्थमंत्री अजित पवार या बैठकीला हजर असतील. दिल्लीमध्ये सीएनजीच्या दरात प्रतिकिलो 1 रुपयाची वाढ. काल मध्यरात्रीपासून दरवाढ लागू. 1 मार्च ते 20 जून दरम्यान भारतात उष्माघातानं 143 जणांचा मृत्यू तर जवळपास 41,779 रुग्णांची नोंद. राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राद्वारे संकलित केलेल्या डेटातनं माहिती समोर. हज यात्रेसाठी गेलेल्या 1000 पेक्षा जास्त यात्रेकरूंचा उष्माघातामुळे मृत्यू. यामध्ये 98 भारतीय यात्रेकरूंचा समावेश असल्याची परराष्ट्र मंत्रालयाची माहिती. दक्षिण अमेरिकेतल्या चिलीमध्ये मालवाहू ट्रेनची दुसऱ्या ट्रेनला समोरासमोर धडक. 2 रेल्वे कर्मचाऱ्यांचा मृत्यू, 9 जण जखमी. अमेरिकेतल्या अर्कान्ससमध्ये एका किराणा दुकानात गोळीबार, 2 जणांचा मृत्यू. बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांच्या भारत दौऱ्याचा आजचा दुसरा दिवस. पंतप्रधान मोदी आणि शेख हसीना यांच्यात आज द्विपक्षीय चर्चा. स्विस न्यायालयानं हिंदूच्या कुटुंबातल्या 4घांना घरगुती कर्मचाऱ्यांचं शोषण केल्याप्रकरणी शिक्षा सुनावली आहे. हे 4घेही कामगारांचं शोषण करत असल्याचं न्यायालयानं मत नोंदवलंय. ओडिशात झालेल्या देशपातळीवरच्या फेन्सिंग चॅम्पियनशिपमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या स्वरा वानखेडेला सुवर्णपदक. सायबर या प्रकारात स्वरानं सुवर्णपदकाची कमाई केली आहे. T20 वर्ल्ड कप स्पर्धेतल्या उपांत्य फेरीच्या दृष्टीनं महत्त्वाचा सामना भारत विरुद्ध बांगलादेश असा होणार आहे. हा सामना भारतासाठी महत्त्वाचा आहे. महाराज या वादग्रस्त सिनेमाच्या प्रदर्शनाला न्यायालयाकडून अखेर परवानगी. न्यायालयाच्या आदेशानंतर हा चित्रपट नेटफ्लिक्सवरती प्रदर्शित झाला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.